आणि समाजवादी पार्टी, कोणार्क विकास मंच, शिवसेना आणि भिवंडी विकास असं त्यांची गट होती. म्हणून त्यांच्या गटचं त्यांना भेटला, आमच्या गटचं आम्हाला भेटला. विलास पाटलांना असं वाटतं 2 मिनिटं समोर बघा तुमचा जो नैसर्गिक भागीदार आहे म्हणजे शिवसेना, याला जर तुम्ही सोबत घेतलं असतं तर त्याच्याबरोबर आज तुमचा महापौर बसला असता भाजपचा, पण तुम्ही असं केलं नाही. आम्ही केलं काय नाही, आमच्या लोकांचा बातचीत चालू होता, मीटिंग झाली. त्यामध्ये पहिले आम्हाला सांगितलं होता तुम्ही महापौर पद करा. आम्ही तयारी पण केली, कॅम्प पण लावला, पण काही कारणाने ते नाही झालं. काय कारणाने ते कारवाई होणार का? 100% होणार. काय कारवाई होईल? निलंबनची कारवाई. विलास पाटलांना महापौर पदापासून दूर ठेवण्याकरता ही सगळी भाजपनेच खेळलेली चाल आहे, अशा पद्धतीचा एक सूर म्हटलं जातं. नाही, असं काही विषय नाही ना. विषय काढायचा विलास पाटील विषयच काय नाही. परंतु काय कारवाई केली जाणार? तुम्ही पक्षाच्या वरिष्ठांशी बोललात का या सगळ्या संदर्भात? वरिष्ठांना बोललो, पण वरिष्ठांचा फोन पाहिला. जे पण पक्ष काम केलं असेल त्याच्यावरती जसं एक कायदा बनला आहे पक्ष विरोधी काम करतात, ते कायदा त्यांना लागू आहे. तुम्ही कोर्टात सुद्धा जाणार का या सगळ्या संदर्भात? कोर्टात काय जायचा, कोकण बंदमध्ये करून टाकू आम्ही जे करायचं. बोलो. तर आपण पाहतोय भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय. भिवंडीमध्ये बंडखोर चौधरी आता महापौर झालेले आहेत.